मुळात जेव्हा त्यांची प्रोसेस सुरू झाली कास्टिंगची, तेव्हा एक फोन येऊन गेला होता की तू ऑडिशनला येशील का. पण तेव्हा मी नेमका दुसरा एक वेब सिरीजचा प्रोजेक्ट करणार होते की जो एक साधारण 15-20 दिवसात ते ऑन फ्लोअर जाणार होते. त्यामुळे मी यांना सांगितलं माझ्या डेट्स नाही आहेत अवेलेबल, कारण लगेच शो सुरू करायचा होता. त्यामुळे मी मुळात पहिल्यांदा ह्याच मालिकेकरता नाही म्हणले होते. आणि मग कुठल्या तरी कारणाने टेक्निकल गोष्टीमुळे तो जो प्रोजेक्ट मी करणार होते तो पुढे ढकलला गेला 3-1 महिने, 3-4 महिने. तर मग तोवर मला असं की अच्छा ठीक आहे, आपण 3-4 महिने थांबून जेव्हा केव्हा त्यांचं शूट रिझ्यूम होईल तेव्हा आपण ते सुरू करू. आणि मी लपंडावचा विषय सोडून दिला होता. मीनवाईल मला स्टार प्रवाहाच्याच वेगळ्या मालिकेकरता फोन आला. आणि तोवर मग मला असं की ओके, आपण हो म्हणूयात, कारण हे जे पुढे गेले ते कदाचित अजून पुढे जाऊ शकतं. म्हणून मग मी त्या दुसऱ्या मालिकेकरता हो म्हणले. आणि ज्या क्षणी मी म्हणले की ओके आता सध्या आहेत माझ्या डेट्स, कारण ते पुढे ढकललं गेलं आहे आणि ते कधी होईल आता कळत नाही आहे, माहिती नाही आहे. तर ह्या दुसऱ्या मालिकेकरता हो म्हणल्या लगेच लपंडाव टीमकडनं परत फोन आला की ऐक, आपणही मॉक टेस्ट एक करूयात. तर तोवर मी विषय सोडून दिला होता, कारण 1-1.5 महिने होऊन गेले होते पहिल्या कॉलनंतर. सो मला वाटलं होतं की कास्टिंग लॉक झालं असेल, एव्हाना शूटही सुरू झालं असेल, त्यामुळे आता ठीक आहे, हरकत नाही, कदाचित ही दुसरी जी मालिका आहे त्यात आपलं काम होईल. पण मग तेच झालं की मग मी लपंडाव, मी म्हटलं मी दोन्ही करता ऑडिशन द्यायला तयार आहे, तुम्ही सांगा आता, तसं आपण करू. मग चॅनलच्या टीमकडनं झालं की पहिले लपंडावचं ऑन प्रायोरिटी चाललेलं आहे, तर तू प्लीज लपंडावसाठी जा आणि ते मॉक टेस्ट कर. मग माझी आणि चेतनची मग आम्ही पहिल्यांदा भेटलो, आमचं मॉक शूट झालं आणि मग पटापट गोष्टी, कारण आय थिंक हे 1.5 महिने बहुतेक ते प्रोसेसमध्येच चाललेलं होतं लपंडावचं काम. आणि त्यांना ते ॲक्च्युली सखी कधी मिळतीये त्याचीच वाट बघत होते. आणि ते मिळाल्या मग मात्र काम एकदम सटासट सुरू झालं. आणि मग लुक टेस्ट आणि प्रोमो शूट आणि मग लगेच लॉन्च आणि डेट हे ते आणि आज आता प्रेस कॉनही झाली आणि असं बघता आता टेलिकास्टही सुरू होईल. त्यामुळे ओव्हरऑल ही प्रोसेस खूप छान होती, खूप मजा आली, पॉझिटिव्ह एक छान नोटवर सुरुवात होतीये आणि एक्सायटेड आहे खूप. आणि आय एम शुअर की ऑडियन्सला हे नक्की आवडेल, कारण तसा वेगळेपणा, तशी व्हरायटी या शोमधनं मिळणार आहे.